प्लॅन मध्ये जरा ट्विस्ट आलेला आहे आता सध्या पहिला आपण माऊला भेटूया, कारण मी काळ्या पडलोय म्हणून डीपी काढलाय. हा मला बोलवायचं नाही तसं सांग बाबा, आम्ही जातो घरी. जाऊ दे आता, तो किंमत केली बघा. असं असतं भाऊ, पोरीचा ना लई बेकार. आम्हाला बघित तू मला फोन केला का? आम्ही तुला फोन केला. अरे घरी तू ट्रॅक पण ती शडर करतो बाई, करता फिरतं टाको ना नादा पुढे सगळं बात म्हणजे पोरीचं ना. हा पळ पळ, हा पळ, हा नाही पळून जात ती, नाही पळून जात पोरगी. राम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आत्ता शिवराकलेलं आहे. ॲक्च्युली बाहेर गेलो थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे शूट करता आलं नाही. आत्ता उरकलेलं आहे. सिनासाई सिटीत चाललेलं आहे. 2-3 दिवस झालं तुला सुशांत दादाला भेटलेलं नाही ना, सो आज असं नियोजन केलं आहे सिटीत भेटावं म्हणून. सो तिकडंच चाललेलं आहे. शिराग येतं आहे, कसं काय नियोजन आहे स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. आणि जरा रिस्पॉन्स लो झालेलं आहे, कॉज जी कन्सिस्टन्सी आपण केली ती आता मध्ये एवढे दिवस ब्रेक झाल्यामुळे जरा हे झालं आहे. रोज 11 वाजता लक्षात ठेवा आपला डेली ब्लॉग. सो चला. सो गाईज चला निघालेलो आहे, जातो जरा सिटीत. आणि जरा वेगळे पण सीन आहेत, ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळलं. हायवे लागलेलं आहे. प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला हायवे दिसत असतात. ह्यो ब्रिज दाखवल, पुढे झाडच दाखवल, पुढं पानच रोडच दाखवल, हँडलच दाखवल, त्याला गाणंच लावल, चिंब भिजलेले दुनियादारी. रोजचं झालंय ते. मला जरा नवीन कायदा करायचंय हो, पण काय करता, हे कामामुळे ना काही सुधारणाच मला. आणि त्यातले त्यात वेगळे सीन झाले तर डोकं बधीर झालंय वा. ठीक आहे, काय विषय नाही. जाऊया जरा मोठी मीटिंग घ्या. आज मीटिंगमध्ये काय होतंय तुम्हाला दाखवतो. थांबा जरा, तुमच्या कपाळातच जातील काय चालू आहे म्हणून. चालायचं, जाऊ द्या. ब्रिज बघा आता, गाणं पण ऐका. सो गाईज कोलगेटला पोहोचलेलो आहे आणि प्लॅन मध्ये जरा ट्विस्ट आलेला आहे आता सध्या पहिला आपण माऊला भेटूया आणि मग पुढं जिकडं चाललोय आपण कोथरूडला तिकडं जाऊया. 10-15 मिनिटं जरा भेटू. काय गडबड काय नाही बघू, सांगतो तुम्हाला, तुम्ही बघत राहा. बघा हे काय आयफेल टावर आहे का? लंडन आहे ना हे का काय? पॅरिस. हा बघा, पैसे नसतील बाहेरच्या देशात जायचं तर इथं फुलगेटला या, इथं सगळं भेटेल तुम्हाला. गोळीबार मैदानात या आणि कोणा चालू नका फक्त कोणी कोणा. जय श्रीराम. सो गाईज अजून एक ट्विस्ट आलेला आहे. आयुष्यातले ट्विस्ट यायला लागलेले. पाऊस आलाय म्हणजे जिंदगी ट्विस्ट वर चालू आहे आपली सगळी. करायला जातो एक होतं एक, असे तर राहील. आता एवढ्यात मी बोलायला लागलो ना, असले गोल्डन वर्ड्स मला तोंडातून निघतात ना, कारण अनुभवाचे बोलतात ना, तसलंच काय तर जोरात आला दत्त यायला. आता थांबायला लागते वाटतं आपल्याला. जोरात आला काहीच पाऊस, जोरात लईच मोठा पाऊस होता. सुरू होते खतम हो गया. आता आपण बी सारसबागेत पोहोचलेलो आहे. आता सारसबागेत जाऊन जरा बसायचं आणि जरा पुरी बघायचं. तेवढंच राहिले आयुष्यात. सगळं केलंय आयुष्यात, सगळं केलं हा तेवढं आहे. सारसबागेत येऊन कधी बसलो नाही. जिंदगी गेली हा पुण्यात अख्ख्या. सारसबागेत कधीच बसलो नाही. हा दिवाळी पाटलाच येतो फक्त, ते बी पुरी बघायला. Meanwhile, सो गाईज पोहोचलेलो आहे, बघू काय विषय. a few moments later. सो गाईज चला, झालेलं आहे काम. जरा कॉफी प्यायला आले आता. चला म्हणतात दादा निवांत माणूस आहे. Meanwhile, सो गाईज चला, उरकलेलं आहे. कॉफीने खरंच बुक मिळेल राव. पण हां चला, काय नाही, जरा गप्पा गोष्टी टाइमपास करत होतो आणि आता परत निघालो घरी. जाताना काहीतरी खाईल आणि मग जाईल. few moments later. ब्लॉगच्या नावाने बोंबच आहे म्हणलं राव, व्हायनाच हे मॅटरमुळं. सो गाईज हडपसरमध्ये आलो आहे परत. भूक लागली. दादा वगैरे RD वगैरे सगळे गेले, आम्ही पण आलो. आता जरा जेवतो. अवघड असतं माणसं जपा. अजून पण सांगतो गाईज, माणसं जपा.
पहिलं पोटाला जापा, भूक लागेल, खातो पहिलं थांबा. अवतार झालाय राव लय घाण. काळा पडलोय ना रे, काळा दिसतोय ना मी आता लय. एवढ्यात काय विषय झालाय काय माहिती. हा म्हणजे मध्ये फेर झालतो ना, आता परत काळा झालो. काहीच मी काळा पडलो, मला नजर लागली कोणाची तरी मध्ये. मला नजर लागून म्हणून मी काळा टिका लावून जायचो. आता तोंडच काळं झालं, आता काय करू मी. नशीब बी काळं झालं आहे माझं, सगळंच काळं झालं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात आलाय अंधार. माझ्याकडून काहीच काम आहे ना सध्याला. तुम्हाला मी एंटरटेन पण नाही करता येणार मला व्यवस्थित. म्हणजे जेव्हा पहिलाचा शुभम शिवर करायचं आहे मला, कोणाचा ताण नाही काय नाही काय. आता जाऊ द्या, कुछ बोलूंगा तो विवाद हो जाएगा. कारण मी जे बोलतो याच्यावर लक्ष ठेवायला डेंजर काम आहे. त्यामुळं कम बोलो और सोच समज कर बोलो. आता मी खायला आले, 2 दिवस झाले. हॉटेलचं चिकन मसाला मला आवडतो, तो आज आले खायला, खातो आणि मग घरी जातो. मी डीपी काढलाय तर लक्ष लोकांचं. डीपी काढलाय ना मी, मला 25-30 लोकांनी आत्तापर्यंत विचारलंय काय विषय डीपी का काढलाय. मग आत्ता परत 1-2 विचारलं. काय सांगू मी डीपी का काढलाय, कारण मी काळा पडलोय म्हणून डीपी काढलाय. सो गाईज चला आलेलं आहे, खाऊन घेतो पहिलं. जेवण झालेलं आहे, आता बसमध्ये बसून जातो फिरायला दुबईला. गाड्याकडे चालू आहे सगळं, काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या, माझं मलाच हसू यायला लागलं. ठीक आहे चला निघू घरी. कसे असतात पोरं. हॅलो, आम्ही बघितलं तेव्हा कॉफी संपली पण नव्हती रे. आता त्याने आणून ठेवली. अर्धा बिगलाच झाला नव्हता. नादले आम्हाला बोलवायचं नाही तसं सांग बाबा, आम्ही जातो घरी. जाऊ दे आता, काय तुझ्या मनात इच्छा नाही म्हणल्यावर जाऊ दे, जातो आता काय. मी तर म्हणलं असतं या लगेच, मी म्हणलं असतं या बाबा या. जाऊ दे आता, तू किंमत केली हे नको. आता जाऊ दे आता, आम्ही नाही मागं बघणार आता. आता आम्ही मागं बी नाही बघणार. ब्रेकअप आता तुझ्यासोबत आमचा. आम्हाला नाही यायचं आता, आम्ही नाही मागं बघा. असं असतं भाऊ, पोरीचं नाद लई बेकार लई. आणि ह्यो जो माणूस आहे त्याला तर लई नाद आहे असला पोरींचा. नुसतं पोरींना कॉप्या बिप्या पाजाय नेतो आणि DC वरून आम्हाला उपाशी घरी आणतो. होय आले होतं मला दाखवतो थांबा. चालत येतोय पोरगा, आयटम सोडून आला बघा. वजन आहे का नाही आपलं. किंगला बोलावलेलं भाई, मला किंगला घेऊन नाही आला. कधी आपण तू आम्हाला बघित, तू मला फोन केला का. आम्ही तुला फोन केला की येऊ का, अशी तर आहे बघा. अरे घरी तू ट्रॅक पण T-शर्ट वर भरतो भाई, शर्ट बिर्ट टाको ना. ओके, अरे 4 दिवस झालं त्याला फोन करतोय, भेटाय आला येतोय. नाद हो, बाकी काय नाही. नाद कुठे गेलो त्याचा नाद. हा कुठे गेलो आम्ही असंच फिरतोय. कोण दिसतंय का बघितलं मला. ब्रेकअप भाऊ तुझ्यासोबत आता आमचा. ब्रेकअप करायचं बरोबर, मला राहायचं. पोरी घेऊन तू फिरतो राव. तू पोरी घेऊन फिरणार आणि आम्ही उपाशी फिरायचो. वरून म्हणते निघालंय. अरे तू फोन करायला पाहिजे ना. कुठे आहे तू. घरी आहे आत्ता. तू घरी आहे आता, तू पोरी सोबत आहे. लगेच फोन केला का नाही. लगेच फोन केला का नाही. जाऊ दे आता, काय वेडा टाकतो आता इमानचा. केसर खातो वरचं नुसतं जातं त्याच्या आईचा का. किती वाजलं बंद झालं काय म्हणजे असा. आलो बघ तुला कोणता 120-302. तू आता तुला पोरीचं पान पाहिजे तुला. हे असतो पुरीचा नाद. गेला होता हे नादा पुढं सगळं बात म्हणजे पुरीचं नाद. हा पळ हा नाही पळून जात ती. नाही पळून जात पोरगी. अरे नाही पळून जात. पुरी पायी येडं होणारी पोरं बघा.
हीच ती पोर आहेत पुरी पायी येड होणार आहे. जातो आता काय बाबा जातो नाही थांबत इथं. नाही जातो आता जाऊ जातो असे असतात भजी अशी आम्ही मजा घेतो रोडला कधी गावलं की त्यामुळे आम्हाला अजिबात पुरींसोबत असतं रे गाव दाखवा. सो गाईज 12 वाजलेले आहेत आणि जस्ट घरी पोचलेलो आहे. जरा टाइमपास करत बसलेलो. सो आजचा ब्लॉग काही एवढा इंटरेस्टिंग झाला नाही पण ठीक आहे काही ना काहीतरी. सो डन फॉर द डे आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या एक तर लवकर 6 वाजता उठायचं मला. सो पटपट एडिट करतो आणि झोपतो. सो बाय बाय गुड नाईट. चिंब भिजले